जय शिवराय मित्रांनो, मी आनंद आणि स्वागत आहे तुमचं पुनश्च एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर पहा मित्रांनो, तुम्ही सुद्धा वेबसाईटवरती अर्ज करताना तुम्ही यापूर्वी केलेल्या अर्जामध्ये तुम्हाला ड्राफ्ट असं दाखवत आहेत का? तर बरेचसे जण मला कमेंट करून विचारत आहेत, काही जण मला फोनसुद्धा करत आहेत की आम्हाला यापूर्वी केलेले अर्ज या पर्यायामध्ये गेल्यानंतर आम्हाला ड्राफ्ट असं दाखवत आहे। तर हा ड्राफ्ट याचा अर्थ काय होतं आणि याचं सोल्युशन काय जेणेकरून आमचा फॉर्म सबमिट होईल। तर संपूर्ण काही डिटेलमध्ये पाहणार त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या व्हिडिओसुद्धा लाईक करून घ्यायचं आहे। तर सर्वात प्रथम आता तुम्हाला वेबसाईटवरती यायचे ऑफिशियल वेबसाईट आहे लाडकी बहीण योजनेची, तिथे जाऊन तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं आहे। लॉग इन करताना सर्वात प्रथम तुम्हाला इथे तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे, त्याच खाली तुम्हाला पासवर्ड टाकायचा आहे। जो तुम्ही पासवर्ड टाकला होता त्याच्यानंतर कॅप्चा टाकायचा आहे। जर तुम्ही पासवर्ड विसरला असाल तर तुम्ही इथे फॉरवर्डसुद्धा करू शकता। तुमचा पासवर्ड विसरलात या बटन तुम्हाला टॅप करायचं आणि तुम्हाला तुमचा पासवर्ड चेंज करून घ्यायचा आहे। तर पाहू शकता अशा काही प्रकारे आपला लॉग इन झालं आहे। लॉग इन झाल्यानंतर आता तुम्हाला इथे एक ऑप्शन दिसतंय यापूर्वी केलेले अर्ज म्हणजेच केलेले अर्ज। तर या पर्यायावरती तुम्हाला सिंपलमध्ये टॅप करायचं आहे। जसं या पर्यायावरती टॅप करताल आता तुमच्यासमोर अशा काही प्रकारचं इंटरफेस होईल। मित्रांनो, या ठिकाणी केलेले अर्ज या पर्यायावरती आल्यानंतर आपल्यासमोर दोन ऑप्शन आपल्याला इनेबल झाले आहेत, एक म्हणजे पेंडिंग आणि एक ड्राफ्ट। तर ड्राफ्टचा काय अर्थ ते सर्वात प्रथम जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्हाला इथे एक साईडला एक डोळ्याचं आयकॉन दिसते, त्यावरती तुम्हाला टॅप करून घ्यायचं आहे। डोळ्याच्या आयकॉनवरती गेल्यानंतर आता तुम्ही पाहू शकता तुमचा ड्राफ्ट फॉर्म कितपत भरून झाला आहे आणि कितपत राहिला आहे ते तुम्हाला इथे चेक करून घ्यायचं आहे। त्यानंतर तुम्हाला इथे एक त्याच्या साईडला एक पेन्सिलचं आयकॉन दिसतंय, ते पेन्सिलच्या आयकॉनवरती जाऊन तुम्ही तुमचा ड्राफ्ट फॉर्म एडिट करू शकता। जसंही त्या पेन्सिलच्या आयकॉनवरती तुम्ही क्लिक करताल आता तुमच्यासमोर तुमचा फॉर्म ओपन स्वरूपात तुम्हाला दिसणार आहे। तर या ठिकाणी तुमचा फॉर्म कितपत भरायचा राहिला आहे आणि कितपत राहिला आहे ते तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे। तर आपले डॉक्युमेंट अपलोड करायचं राहिलं आहे। सर्वात प्रथम आता इथे आपल्याला आपले सर्व माहिती भरून झाल्यानंतर दोन ऑप्शन आपल्यासाठी इनेबल झाले आहेत, एक म्हणजे माहिती साठवा आणि एक म्हणजे सेव्ह ॲज ड्राफ्ट। मित्रांनो, सेव्ह ॲज ड्राफ्ट म्हणजे काय? जर तुमचं फॉर्म जर भरायचा असेल तर तुम्हाला सेव्ह ॲज ड्राफ्ट तुम्ही करू शकता। सपोज जर तुमचं एखादं डॉक्युमेंट हे अपलोड करायचं राहिलं असेल तर तुम्हाला सेव्ह ॲज ड्राफ्ट करायचं आहे। नंतर तुम्ही रात्री येऊनसुद्धा तुमचा फॉर्म भरू शकता किंवा दुसऱ्या दिवशी देऊनसुद्धा तुम्हाला यापूर्वी केले अर्ज या पर्यायावरती आल्यानंतर तुम्ही आता माहिती जतन करू शकता। त्यामुळे त्याला म्हणतात सेव्ह ॲज ड्राफ्ट। त्यामुळे मित्रांनो इथे लक्षात द्या, आता तुमचं जर ड्राफ्ट दाखवत असेल तर तुमचा फॉर्म अजूनही सबमिट झाला नाही। त्यामुळे मित्रांनो तुम्हाला काय करायचं, तुमचा फॉर्म लवकरात लवकर एडिट करायचा आहे। ड्राफ्टच्या साईडला तुम्हाला एक पेन्सिलचं आयकॉन दिसते, तिथे जाऊन तुम्ही तुमचा फॉर्म एडिट करू शकता आणि सबमिट करू शकता। सबमिट केल्यानंतर तुमचा फॉर्म अशा काही प्रकारे पेंडिंग दाखवेल। जर मित्रांनो तुमचा फॉर्म पेंडिंग दाखवला तरच तुमचा फॉर्म सबमिट झाला असं तुम्हाला समजायचं आहे, किंवा तुम्हाला SMS-सुद्धा येणार आहे ज्यामध्ये तुम्हाला सांगता येईल तुमचा रजिस्ट्रेशन नंबर व तुमचा फॉर्म सक्सेसफुली सबमिट झाला आहे। त्यामुळे मित्रांनो ड्राफ्ट दाखवत असेल तर लवकरात लवकर तुमचा फॉर्म भरून घ्या। तर धन्यवाद मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार। मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नक्की तुमच्या ड्राफ्टविषयीचे सर्व डाऊट्स क्लिअर झाले असतील। तर भेटूयात अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र मित्रांनो। भेटूयात पुढच्या माहितीपूर्ण व्हिडिओसोबत।